मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवतो तर मी आमच्या घरामागे ही मोठी भिंत का बांधली, त्याचं रिझन काय तुम्ही खाली पाहू शकता की किती वरच्या लेवलवर हे माती टाकून आणलेलं आहे. त्यानंतर इथं भिंतीचा बेस टाकलेला आहे आणि त्यानंतर भिंत उभारलेली आहे. ती एवढी मोठी भिंत बांधलेली आहे. त्याचं कारण असं की हे जे टेकाड होतं इथं एकदम असं मातीचं टेकाड होतं आणि त्यावर आम्ही भर टाकून हे घर बांधलेलं आहे. पण मी तिकडे पाहू शकता की तिकडे तुम्हाला दिसत असेल की एक असं डायरेक्ट धडीसारखं आहे. तर त्या धडीवर माती टाकलेली होती, पण ती माती हळूहळू पावसामुळे सगळी खाली येत होती. तर त्यामुळे ही भिंत बांधण्यात आली. आता वरून मी दाखवतो की वरून नेमकं काय झालं होतं. ही बघा, ही जी भिंत आहे ही जुनी भिंत आहे. हिच्यावर सगळा भार होता आणि इथं हे तुम्ही जे पाईप पडलेला आहे ना, सफेद पाईप हावाला, इथं खाली डायरेक्ट धडी होती. तर इथं बघा, हे पावसाचं पाणी डायरेक्ट जे उंदरांनी जे त्यांचे बिळं केले होते त्यांनी डायरेक्ट असं मोठं भगदाड पाडलं होतं आणि पावसाचं पाणी सगळं इथून खाली डायरेक्ट धडीच्या इथून जायचं. तर उंदरांनी बिळं केल्यामुळे ही भिंत बांधावं लागली. किती मोठं छिद्र पडलेलं आहे बघा, तुम्हाला बिळ दिसत असेल. उंदरांचे बिळं कसे उंदरं मातीचं हे करतात आणि यामागं काही सपोर्ट नव्हता. आणि हे बघा, याच्या खालून तर डायरेक्ट विटांचा इथं थर होता मित्रांनो. हे बघा, अशी दिसते भिंत. आणि अजून आमचा एरिया वाढलेला आहे. आता इथं काय करायचं, इथं भर टाकावी लागेल, अजून थोडासा एक्सपांड करावा लागेल एरिया आणि मग वापरायला जागा तयार होईल. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.